हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर आशा आहे की सगळे मजेत मस्त असतील. तर मी बिलकुल मजेत मस्त नाही आहे, कारण तुम्हाला बघायचं आहे का हे काय इकडून पावसाचं पाणी आलंय. आता घरी मला रूम शिफ्ट करायची होती आणि हा पाऊस येऊन बसला आहे. माणसानं जगावं का मरावं, एवढ्या दिवस आला नाही आणि आज मला रूम खाली करायची जाऊन कामावरनं. तर हा पाऊस आलाय. इकडं बघू शकता किती पाणी पाणी झालंय की. आता इकडं लाईटी लागल्या आता गार्डन मध्ये. थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघू शकता हे पूर्ण पाणी झाले त्याच्यावरती पाणी, आणि मी पार्किंग मध्ये येऊन थांबले. तर आता काय करायचं, घरी जाताना पण त्रास आणि अशक्तपणामुळे मला म्हणजे थंडी वगैरे वाजायला लागली. आता घरी जायचं सध्या अवघड झालंय माझं. तर तुमच्या इकडे आहे का नाही पाऊस, कमेंट करून सांगा. तर मी लय झालं 10-15 दिवस या जॉबवरती आहे, नंतर गावी जाणार आहे. तर भावा आणि बहिणींनो, आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की व्हिडिओ काढायचा मुद्दा, इकडे बघा तिकडे एक छोटी मुलगी तोंडाकडे बघत. तर बघू शकता की किती पाऊस आलाय. आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ, कारण ह्या पावसाचं रोज गुजारा झाली. एवढ्या दिवस पाऊस आला नाही, पण आज पाऊस आला. मला दचकी भरायला लागली. आता गाडी आली वरून आली, इकडं पार्किंग आहे. बघू शकता, बोलू पण देणार, कोणी ना कोणी येईल मध्ये. तर मी म्हणजे टेन्शन मधून असून पण खुश आहे, कारण या जगात कोणी कोणाचे नाही. नाही रे कोणी कोणाचे म्हणायचं चालायचं असं झालंय. तर माझ्या नवऱ्याला खूप आनंद होत असेल की माझी अशी परिस्थिती चालली, मी दाखवून दिले त्याला. पण एक ना एक दिवस वेळ माझी येणार आहे, त्यामुळे मी शांत बसले. कसं असतंय, ज्यानं आपले हाल केलेत ना, देव त्याचे पण हाल करत असतो, पण थोडा वेळ असतो त्याला. बघा आता भक्त सांगूनाला एवढी सत्व परीक्षा दिली, पण शेवट तिला देव परमेश्वर भेटला. संत एकनाथ महाराजाच्या अंगावर 21 वेळा तो माणूस थुकला, त्यावेळेस त्यांनी तेवढं सहन करून घेतलं, पण शेवटी जीत त्यांचीच झाली. आणि गोऱ्या कुंभाराच्या म्हणजे त्याला पण म्हणजे एवढं स्ट्रगल होतं, शेवटी त्याला पण देव पण पावलं. तसं मी तर एक माणूस आहे, आपल्या देवाधर्माचं देह झालेले, मग आपल्यासोबत का नाही होणार, बरोबर आहे ना? त्यामुळं सब्र का फल मीठा होत आहे म्हणायचं आणि आयुष्य काढत राहायचं. आता वाजले संध्याकाळचे 7, तर तरी बी मी ड्युटी करत आहे. 12 घंट्याची ड्युटी, मला लय वैताग आला ह्या ड्युटीचा. तर मी गावी जाणार आहे राहायला. आता मी ना कुठं संभाजीनगर, ना पुणे, ना नाशिक, ना लातूर, ना कोणत्याच गावाला मी आता जाणार नाही. आता मी फक्त अरे रे रे रे, इकडून जावा, इकडून इकडून रस्ता आहे, माग घ्या, माग इकडून जावा, जा सरळ जावा, सरळ सरळ. हा वापस जा, वापस जाऊन तसं तिकडून रस्ता, इकडून नाही रस्ता तुम्हाला जायला. तर ती मुलगी खूपच तोंडाकडे बघते, इकडं जरा बोलते, जरा कसं पर्सनल बोलायचं मला. ती बघितलं की मला काही बोला वाटत नाही, त्यामुळे इकडं बोलते. तर भावा आणि बहिणींनो, आता सगळ्यात मोठा आणि दलदार निर्णय घेतलाय. आता मला एकटीला राहणं तर शक्य होईना झालंय. भाडंच आहे 5-5 हजार रुपये इकडं. त्यामुळं आता मी म्हणजे असं मनात ठरवलंय की कारखान्याला जायचं, ऊसतोडीला. म्हणजे माझे मामा मुकदम आहेत, त्यांच्यासोबतच जाणार आहे मी. म्हणजे ठरवले बरं का, अजून फायनली नाही, पण माझा विचार चाललाय की जावं म्हणून. 6 महिन्यात 50-50 हजार रुपये कमाई होती. मी कधी केलेलं नाही कारखान्याचं काम, पण माझ्या नशिबाला आले, माझ्या पोराबाळांसाठी मला करायचंय, त्यामुळे मी जाणार. आता 2 म्हणजे गावाकडे 15 दिवस आराम करणार, कुठं तर 4-5 एकरचं गुत्त घेणार. म्हणजे आई वडील सगळे फॅमिली मिळून आम्ही गुत्त काढणार, आणि नंतर दिवाळीच्या नंतर आपले म्हणजे सीझन चालू होते ना ऊसतोडीचे, तर मग ते ऊसतोडीचं मी काम करणार आहे. तर तुम्ही मला नक्की माझे व्हिडिओ बघत चला. मी तिथं म्हणजे तुम्हाला मी कसं काम करते कसं नाही सगळं दाखवणार आहे, कारण मी कधीच काम केलेलं नाही. पण मी हिंमत करून जाणार आहे माझ्या पोरांसाठी, माझा हात बसवून घेणार आहे मी, कारण जर माणसावर कशी पण वेळ येऊ शकते. आणि इकडं राहणं म्हणजे मला फक्त झुरून मारायचं झालंय, कारण मला काहीच परवड नाही. मी एकटी राहते, मला सपोर्ट नाही कुणाचा. इथं दुनिया बेकार आहे. कुणी एखादा व्यक्ती आला तर ते स्वार्थानेच आपल्याला मदत करतो, आणि परत मी एकटी राहिले म्हणून सगळ्याला माहीत झालं तर कोणी माझा गैरफायदा पण घेऊ शकतो, किंवा माझ्यासोबत धोका पण होऊ शकतो.
त्यामुळं मी आता शहरात कुठल्याच राहणार नाही, कारण माझं वय खूप लहान आहे. लहान म्हणजे 27 वर्ष वय आहे माझं, म्हणजे मी यंग मुलगीच आहे अजून. माझं लग्न लवकर झालं होतं दुर्दैवानं. तर मी जाणार आहे, तर मी कष्टानेच कमवणार आहे माझ्या. मला कुणाच्या म्हणजे ह्याच्यात जायचं नाही. माझं यूट्यूब माझं कंटिन्यू करणार आहे मी. तर भाऊ आणि बहिणींनो बघू शकता, इकडे एवढा पाऊस पडायला, पाणी वाहिलंय. मी पण भिजले. हे बघा, हात वले वले झाले का. आणि कॉल आल्यामुळे व्हिडिओ स्टॉप करावा लागला मला. घरी कसं जाऊ काहीच कळलं नाही. आता मला लई भीती वाटायची ह्या पावसाची. किती पाणी आलंय तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. सगळं पाणीच वाहिलंय बघू शकता. अंधारानं तरी दिसा नाही, त्या उताराला सगळं पाणीच वाहिलंय. तर मित्रांनो, बघा कामावर घाई गडबडीनं आले. पाऊस तर चालू आहे. इकडं बघा, इकडे एक पोतं आहे बघा, इकडे एवढं सामान आहे आणि इकडं एवढं सामान आहे. तर एवढं सामान भरलं. आता मी एक फॅमिली राहते त्यांच्या घरी चालले राहायला. म्हणजे पेमेंट होस तर नंतर मला गावी जायचं आहे. माझं काही इथं खरं नाही. इथली रूम मी खाली केली, आता दुसरीकडे चालले राहायला. तर मला म्हणजे त्यांच्या हातापाया पडून कसं तरी मला राहू द्या म्हणलं, कारण माझ्याकडे काहीच पैसे नव्हते, दवाखान्याला पैसे गेले. तर मग आता मी राहिले. तर त्या माणसानं पेट्रोलला माझ्याकडून 200 रुपये घेतले, त्याचा ऑटोला पैसे गेले. म्हणजे घातले असते तर म्हणजे चांगलं झालं असतं ना. असं आपल्यावर वेळ काळ आलेली बेकार. तर हे पसारा बांधायचं सध्या कोणी नाही, हाताला बांधते मी. आणि आता हे न्यायचंय कसं तरी, 8-10 दिवस मला काढायचे आणि गावाकडे जायचंय. बघू शकता एवढा वनवास आहे माझं. बघू शकता पसारा दाराच्या बाहेर आणून ठेवलाय. तर लोकांच्या घरी म्हणजे जाणं म्हणजे एवढं सोपं नसतंय. फार म्हणजे वाईट दिवस बघायची वेळ आली माझ्यावरती. बघू शकता.